गुढी उतरवल्यानंतर हे एक काम नक्की करा. घरात भरभराट येईल. वर्षभर पैसा कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू संस्कृतीत सणावारांना खूप महत्त्व आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी आपण आपल्या घराच्या दारात गुढी उभारतो आणि वर्षभर समृद्धी, आरोग्य आणि सुखशांतीच्या शुभेच्छा देतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गुढी उतरवताना जर तुम्ही एक विशिष्ट उपाय केला तर वर्षभर पैसा कधीच कमी पडणार नाही. होय, हे पूर्णतः वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो खास गुढी उतरवतानाचा सोपा उपाय, ज्यामुळे तुमच्या घरी पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण यातून खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही कधीच मिस करणार नाही. 2. गुढीपाडव्याचे महत्त्व आणि गुढीची शक्ती. सर्वप्रथम गुढीपाडव्याचा सण इतका महत्त्वाचा का मानला जातो हे समजून घेऊया. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामांनी वानरसेनेच्या मदतीने रावणाचा पराभव करून अयोध्येत परतण्याचा शुभ दिवस. त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती असे मानले जाते. गुढी उभारण्यामागे एक विशेष अर्थ आहे. गुढी म्हणजे विजयाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा प्रतीक. या गुढीला आपण कडुलिंबाची पाने, गाठी, हळदी कुंकवाचा सडा आणि फुलांनी सजवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुढी फक्त उभारणे नाही तर योग्य प्रकारे उतरवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण गुढी उतरवताना जर काही विशेष विधी केले तर वर्षभर घरात सुख, समृद्धी, धनलाभ आणि भरभराट होत राहते. गुढीला बांधलेली साडी घरातील ज्येष्ठ महिलेने वापरावी किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला दान द्यावी. याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. घरात पैसा, धन, वैभव, ऐश्वर्य येऊ लागते. गुढीवर उलट्या लावलेल्या तांब्यात, पेल्यात गहू किंवा तांदूळ भरावेत. त्यावर एक हळकुंड व 1 रुपयाचा सिक्का ठेवावा. ही संपूर्ण सामग्री एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावी. कोणी दान स्वीकारत नसेल तर एखाद्या मंदिरात ही सामग्री ठेवून यावी. हा महाउपाय घरात धन, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभवानी निर्माण करणार आहे. गुढी उतरवताना करावयाचे उपाय. 1. गुढी उतरवताना लक्ष द्या. मित्रांनो, गुढी उतरवण्याची एक विशिष्ट वेळ असते. सायंकाळी सूर्यास्तानंतर गुढी उतरवणे शुभ मानले जाते. हे का? कारण सूर्य मावळत असताना आपण केलेली प्रार्थना आणि ऊर्जाशक्ती आपल्या घरात सकारात्मक प्रभाव टाकते. गुढी उतरवताना एक विशिष्ट मंत्र म्हटला जातो. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः. हा मंत्र म्हटल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे गुढी उतरवताना हा मंत्र नक्की म्हणा. 2. गुढीच्या काठीला सोन्याचा स्पर्श. गुढी उतरवताना गुढीच्या काठीला एखाद्या सोन्याच्या वस्तूने, सोन्याची अंगठी, मंगळसूत्र किंवा सोन्याची नाणी स्पर्श करून ओम महालक्ष्म्यै नमः हा मंत्र म्हणा. असे केल्याने घरात सोन्यासारखी समृद्धी आणि धनलाभ होतो. 3. गुढीचे वस्त्र घरात ठेवा. गुढीवर जो रेशमी कपडा बांधलेला असतो तो आपण पूजेसाठी वापरतो. हा कपडा वर्षभर घरात ठेवला तर घरात पैशाचा ओघ कधीच कमी पडत नाही. हा कपडा तिजोरीमध्ये किंवा
देवघरात ठेवा. 4. गुढीच्या काठीला बांधलेले गाठी आणि कडुलिंब खा. गुढीला बांधलेले गाठी आणि कडुलिंबाचे पान हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे खाल्ल्याने वर्षभर तुमचे आरोग्य चांगले राहते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होत नाही, कारण हेल्थ इज वेल्थ. 5. गुढीच्या खाली 5 नाणे ठेवा आणि पुढे वर्षभर जपा. गुढी उतरवताना गुढीच्या खाली 5 तांब्याची किंवा चांदीची नाणी ठेवा. नंतर ती नाणी आपल्या पैशाच्या तिजोरीत ठेवा. यामुळे पैशाचा साठा वाढतो आणि धनलाभ होतो. 4. गुढी उतरवल्यावर करावयाचे उपाय. 1. घराच्या दारात हळद कुंकू आणि तांदळाने स्वास्तिक काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि पैशाची देवाणघेवाण शुभ होते. 2. गुढीच्या काठीने तिजोरीवर सौम्य टकटक मारा. यामुळे पैशाच्या तिजोरीत धनप्रवाह वाढतो. 3. गुढीच्या काठीला ओवाळून ठेवलेला गंध लावा. यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 5. गुढी उतरवल्यावर देवी लक्ष्मीची विशेष पूजा करा. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा. यामुळे घरात आर्थिक स्थैर्य राहते. 2. लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. श्री सुक्तम किंवा लक्ष्मी अष्टक म्हटल्याने घरात लक्ष्मीची कृपा होते. 6. गुढीपाडव्यानंतर या गोष्टी टाळा. गुढी उतरवल्यानंतर लगेच फराळ करू नये. प्रथम लक्ष्मीपूजन केल्याशिवाय काही खाऊ नका. कर्ज घेणे किंवा कर्ज देणे हे टाळा. या दिवशी पैशांची देवाणघेवाण केल्याने आर्थिक समस्या येतात. समारोप. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नसून तो आपल्या जीवनातील आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीचं प्रतीक आहे. जर तुम्ही गुढी उतरवताना या उपायांचा अवलंब केला तर नक्कीच तुमच्या घरात धन, संपत्ती आणि समृद्धी नांदेल. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांमध्ये शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.